जेव्हा घरी पाहुणे येतात ना तेव्हा खूप छान वाटतं, पण जेव्हा पाहुणे घरून जाता आणि जो मागं पसारा पडतो तो असं वाटतं नको नको. तर तसंच आज मला झालं. पाहुणे आले होते घरी, त्यांना आहे ना मस्त इडली सांबर, खीर, बालुशाही याचा बेत ठेवलेला होता मी. आणि ते जेवण करून गेले, त्यांना वाजले होते रात्रीचे 11. तर त्यानंतर हा सगळा पसारा आवरायला घेतला होता मी. तर बघू शकता तुम्ही अजून श्रेयांश आणि सगळे म्हणजे आम्ही सगळे जागच होतो, कारण कोणी झोपलेलंच नव्हतं. तर श्रेयांशला आहे ना मी म्हणजे असंच खेळत खेळत म्हटलं आता हे सगळं आवरायला घेऊ, कारण त्यांना घराबाहेर सोडलं आणि मी लगेच घरात हा पसारा आवरायला आले. तर श्रेयांचं आहे ना आता श्रेयांश पण झोपीच आला होता, त्याच्यामुळं मग त्याची रडगाग चालू झाली होती. पण त्याला आहे ना दुधाची बॉटल दिली आणि झोळीत टाकून दिलं आणि आले हा पसारा घ्यायला. मग सगळे भांडे जे आहे ते सगळ्यात आधी बाहेर नळाखाली नेऊन ठेवले, कारण जरी अंधार झालं होतं ना तरी पण म्हटलं घरात नको घासायला, कारण एवढे भांडे आमचे घरचे म्हणजे आमचे असते ना मग घसल्याचे, कारण पण आज भांडेच खूप होते आणि ते मोरीत बसून घसता पण नसते आले मला. 11 वाजले होते, पण मग तरी म्हटलं घेऊ घसून पटकन. खुशीला जोडी घेतलं होतं मी आज माझ्या, आणि निले सगळे एक एक करून सगळे भांडे बाहेर घेऊन गेले पटापट पटापट. त्यानंतर मग पहिले अगोदर तर भांडेच घासून घेतले, म्हटलं किचन आणि घर नंतर झाडील मी, कारण जास्त टाईम होत होता आणि रस्ता म्हणजे घर एकदम रस्त्यावर असल्यामुळे मला भीती वाटते. त्याच्यामुळं मग मी सगळ्यात आधी भांडेच घासून घेतले आणि सगळे भांडे आणले बाहेर आणि पटापट पटापट घासायला घेतले. आणि खुशी होती जवळ, तिची चालू होती बडबड. तर म्हटलं बडबड कर बाई पण जोडी थांब. तर हे बघा किती भांडे तुम्ही बघू शकता, डायरेक्ट भांड्यांची पाटी भरून दुसऱ्या टपात बसले होते, इतके भांडे होते. पण म्हटलं आता जर नाही घासले ना सकाळचं खूप ही होऊन जाईल, कारण म्हणजे आता सकाळी उठल्यावर तर किचनमध्ये तो पसारा पाहून आधीच जीव चिडला असता. त्यानंतर मग आणि मग म्हणजे पसारा असला ना आपाप चिडचिड चिडचिड होती, आणि घरातली बाईची चिडचिड झाली म्हणजे सगळ्या घरादाराची चिडचिड होतेच. तर त्याच्यामुळं म्हटलं आता तशी पण 1-1.5 तास तर काही झोप आलीच नसती मला. तर त्याच्यामुळं म्हटलं उगाच फोन बघण्यापेक्षा किंवा मग असं टी व्ही बघण्यापेक्षा हे काम करून घेतलेलं कधी बरं. तर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश किचन पण भेटेल आणि व्यवस्थित सगळे काम पण सकाळचे काम व्यवस्थित आवरले जातील, आपली धावपळ होणार नाही. तर त्याच्यामुळं मग घसायलाच घेतले भांडे. आणि त्यानंतर मग सगळे पटापट पटापट भांडे घासून घेतले. आणि पाहुणे म्हणाल तर दीदीन ते आले होते, कारण बहिणीची मुलगी ना आली होती 2 दिवसापासून इकडे. तर मग तिला न्यायचं होतं, तर मग आले होते दीदीन दाजीन ते नाहीच बोलत होते, पण म्हटलं जा जेवण, कारण संध्याकाळच्या टायमाला चालू होते ते. मग इडलीचं भिजत घातलेलं होतं मी, तर मस्तपैकी अशी इडली सांबार केलेलं आहे. आणि सांबारचा व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर नक्की जाऊन तो पण व्हिडिओ बघा. आणि कसा वाटला कसा नाही त्याच्या खाली कमेंट करा, आणि इथे पण सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला म्हणून. तर हे बघा खुशी आली, आणि खुशीला काही माहीतच नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून. तिचं चालू होती बडबड बडबड, तुला भीती वाटते का, तुला भीती वाटते का, मग मला कशाला जोडी आणलं, असंच चालू होतं तिची बडबड. आणि गाड्या भरपूर चालू होत्या आज, त्याच्यामुळे मग जास्त काही भीती वाटत नव्हती. तर हे बघा इथे ना बोलता बोलता सगळे भांडे पण घासून झाले, आणि खुशीनं काम करू लागत होती मला. तर तिने घासणीचं घेतलं आणि आणले सगळे भांडे घरात, आणि आणले लगेच लावून देऊ म्हटलं, कारण सकाळी पण लावावंच लागतील. तर त्याच्यामुळे मग देऊ लावून, कारण श्रेयांश पण मिस्टर देत होते त्याला झोका. तर म्हटलं आवरूनच घेऊ आपण. आणि मग सगळे भांडे ना पटापट पटापट लावून दिले. Soft strums, आता जसं की तुम्ही बघितलं सगळे भांडे जे आहे ते लावून दिले, आणि सोबतची सोबत आहे ना श्रेयांचं पण बघत होते, कारण तो आहे ना रडत होता, म्हणजे झोप भरपूर आली होती पण त्याला आहे ना रडायचा तो. तर मग त्याला दुधाच्या बॉटल भरून दिल्या आणि झोका दिला आणि तो झोपला. त्यानंतर मग इकडे बाहेर आले होते मी किचन घासायला.
तर किचन पण भरपूर असा खराब झाला होता, कारण जेव्हा पाहुणे यायचं म्हटलं ना की तेव्हा म्हणजे अशी घाई गडबड होऊन जाते आणि मग जास्त पसारा होऊनच जातो. आणि त्याच्यात श्रेयांश पण खूप असा पसारा घालतो, सारखी पेला डिसा खाली घेत राहतो, त्याच्यामुळं मग तो पण पसारा राहतोच. काही खायला दिलं तर तो इकडे तिकडे फेकून देईल, तर तो पण भरपूर पसारा होता. मग आणि पाहुण्यांना दीदीला म्हटलं काय तू काय भांडे घासून जाऊ नको, कारण संध्याकाळचा टाईम होता आणि ते पण आणि संध्याकाळी असे म्हणजे पाहुण्यांना भांडे घासून नाही जाऊ म्हणते असं आमच्या इकडे. मग आता काय माहिती काय खरं आहे काय नाही, पण मग त्याच्यामुळे मग तिला फक्त जेवण करायला लावलं आणि मग बसली. ते थोड्या वेळ म्हणजे हशी मजाक झाली आमची बरीचशी. आणि मग ते त्यानंतर गेले, मग आवरायला घेतलं होतं. नाही तर मग जर ती आवरू लागली असती तर भरपूर लवकर आवरून गेलं असतं माझं, पण मीच नाही बोलले होते तिला. पण ती बोलत होती की तुला कवर पण जाईल असं तसं, पण म्हटलं नको जाय तू, कारण आरून ते पण झोपी आले होते आणि मुलं झोपी आले नाही का मी खूप चिडचिड करतात, ते रडायला लागून जाते, त्याच्यामुळे म्हटलं जाय तू. मग इथे अर्ध्या एक तासात माझं सगळं काम आटपून गेलं होतं हे. तर हे बघा इथं किचन पण क्लीन झालं आहे, सगळे जाळे जे आहे ते पुसून लावून दिलं गॅसला, लायटर सांडशी पुसून घेतली. आता इकडं शेगडी आणि थोडंसं इकडचा कोपरा राहिला होता, तर बालुशाही केली होती, तर बालुशाहीनं थोडीशी 2-3 उरलेल्या होत्या, तर मग त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. म्हटलं सकाळी गरम करून खाता येईल, कारण खूप असे घाई जे पदार्थ करते ना मी ते खरंच खूप छान बनून जाता. असं तसं जर निवांत केलं ना इतके चांगलं नाही बनत, तितकं निवांत म्हणजे घाई बनवलेलं बनून जातं. तर हे बघा इथे ना आता किचन ओटा पूर्ण क्लीन झाला आहे. मिक्सर आहे ना वर ठेवलं होतं फ्रीजवर, कारण भरपूर गर्दी झाली होती किचन ओट्यावर, त्याच्यामुळं फ्रीजवर ठेवून दिलं होतं. ते खाली घेतलं, ते पुसलं, ते किचन ओट्यावर लावून दिलं आणि आता फायनली आपला किचन ओटा जो आहे तो पूर्ण व्यवस्थित असा चकाचक क्लीन झालेला आहे. तर कसा वाटतोय किचन ओटा ते कमेंट करून नक्की सांगा. आता फक्त घरं झाडायचे राहिले होते, तर ते घर पण आता झाडायला सुरुवात केली. आणि सॉरी बरं का श्रेयांचा आवाज येतोय, कारण आहे ना तो माझ्या शेजारीच खेळत राहतो, त्याच्यामुळं मग तो थोडाफार जर बोलला आणि त्याचा जर आवाज आला तर ते प्लीज इग्नोर करत जा. तर इथे ना आता सगळं घर झाडून घेते आणि दळण आलेलं होतं आज दळण्यासाठी, पण आत्ताच जे आहे ते मी तुम्हाला शेवट टाईम पण दाखवलेला आहे. 11-11:30 होत आलेले आणि एवढे रात्री म्हटलं नका आता, कारण मला पण झोप यायला लागली होती, कारण श्रेयांशला मी अर्धा 1 तास धोका देत बसले होते आणि तेव्हा मला खरंच झोप यायला लागली होती. पण तरी पण उठले, कारण म्हटलं नको सकाळी उगाच चिडचिड होऊन जाते आणि मला खरंच होतं जास्त काम जर पडलेलं असलं किंवा मग असं टाईम जर झाला ना माझी चिडचिड होऊन जात असते, त्याच्यामुळे म्हटलं नको आत्ताच आवरून घेऊ आपण. तर हे बघा इथं घर पण झाडून झालेलं आहे. आता पुढच्या घर पण झाडायचं आहे, कारण पुढं बी बरेचसे आता आमच्या घरचे 3-4 पोरं होते, दीदीचे 2 पोरं जमले म्हणजे पसारा हा होणारच. आणि भरपूर असा पसारा पण घातला होता त्यांनी. तर मग आता ते गेले निघून, म्हटलं आता आवरू आपण सगळं. तर आता ही घर जे आहे ते झाडून घेते आणि पुढच्या घरातला पण पसारा दाखवते मी तुम्हाला. तर इथे ना पुंजा वगैरे भरून ठेवला आणि ना हिटरची वायर खराब झाल्यामुळे ना पाणी जे आहे ते शेगडीवरच तापावं लागतं मला. मिस्टरांनी ते करता गार पाण्याने, पण मला नाही जमत, तर त्याच्यामुळे मी माझ्यासाठी आत्ताच पातेलं भरून शेगडीवर ठेवते. आणि बघा आपलं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि जी रॅकवर एक भांडंही दिसत नव्हतं मग अशी ती रॅक बघा किती छान आता भरलेली छान वाटायला लागली आहे. तर हे बघा असंच आहे. आणि आता पुढच्या घरातला पसारा दाखवते. तर हे बघा चपला कुठं बुट्टं कुठं सगळं मुलं खेळत असले की वस्तूंची म्हणजे हेच नाही म्हणायचं की ही वस्तू तिथे गेली तिथली कुठलीही वस्तू कुठेही जाऊ शकते. तर सगळे निवांत झोपले होते आणि मी घर झाडायला घेतलं होतं आता. तर मिस्टर घाबरले होते की काय वाजतंय म्हणून आणि ते अचानक उठले होते काय झालं म्हणून. तर मग मी घर झाडत होते, कारण टाईम बराचसा झाला होता. दररोज ह्या वेळेला आम्ही झोपलेले राहतो, तर त्याच्यामुळे ते घाबरून उठले होते की काय झालं काय वाजू राहिलं, कारण संध्याकाळचा शांततेच टाईम होता आणि झाडूचा आवाज आला की ते हे लगेच घाबरून उठले होते. मला खूप हसू आलं होतं तेव्हा, पण सगळे झोपलेले होते त्याच्यामुळं मी काय हसले नाही आणि माझं काम कंटिन्यू केलेलं आहे. तर आता घर पण झाडून घेते आणि तुम्हाला मी शेवट जे आहे ते टाईम पण दाखवते. तर हे बघा घर झाडून घेतलं आहे, सगळा पुंजा तो या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेतला आहे. आणि आता हा ना एक ठिकाणी घरात ठेवून देणार आहे, कारण संध्याकाळचा कचरा बाहेर टाकू नये, त्याच्यामुळे एक ठिकाणी घरात ठेवून देईल आणि सकाळी टाकून देईल. तर हे बघा फायनली आता सगळं घर व्यवस्थित आवरून झालेलं आहे. आणि हे बघा तुम्ही टाईम बघू शकता 11:13 झालेले आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये.